प्रश्नाचं उत्तर देतोय मी तुला अर्धवट
काय ते कर. मी तुला अर्धवट म्हटलं याच्या मुळाशी असणारं कारण मी माझा वक्तव्यात शब्द स्पष्ट करून तुला सांगणार. पहिली गोष्ट, या अयोध्येत अधर्म घडला. तो अधर्म काय तर एकवचनी, एक पत्नी, एक वाणी, मर्यादा ओलांडून जगत असणारे माझे काका प्रभू रामचंद्र यांना कीर्तन वनवासाला जावं लागलं असं आपण बोलून मोठे झाला. बरोबर. वनवास माझा काकांनी निश्चितच भोगला. वनवासाला कारण काय ठरली आणि त्याबाबत स्थित्यंतर काय म्हटली याची प्रचिती मला वाटतं अयोध्येतल्यांनाच कळेल. तर आता साऱ्यांना निघालं. वनवासही आता संपला. ते त्या पुढे रामरावण युद्ध झालं, त्यालाही स्थिरता आली. मला पुन्हा आम्ही विजयी ठरलो. पुन्हा अयोध्येच्या राजगादीवर माझे काका राजा म्हणून अधिष्ठित झाले. मग जगाला समजलेली वार्ता तुला समजली नाही. एवढे दिवस बाई होतेस कुठं तू? कारण माझा जन्म माझ्या काकांना वनवासाला जावं लागलं एवढं तुला कळलं. पुढचं तू जाणून घेतलं नाहीस म्हणजे अर्थ वाटत आलीस. पण तू सारी म्हणून आपल्याला जेवढं माहित आहे तेवढं बोलायचं. अयोध्येत अधर्म घडला नाही आणि अधर्म घडला नाही, तो अधर्म घडला हे मी तुला स्पष्ट करून दिला. एवढीच माझी चूक असते. हा अधर्म तुमच्याच अयोध्येत घडला होता. याला अधर्म हे नाव कृपया देऊ नकोस. हा अधर्म नाही. मग प्रभू रामचंद्राकडून असा कोणता अनर्थ घडला होता म्हणून त्यांच्या मातेने त्यांना वनवास कळविला? या विश्वात नियती ही एक स्त्री आहे. नियती स्त्री जरी असली तरी तिच्यावर प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वराचं आधिपत्य आहे हे मान्य आपल्याला. कारण आम्ही परमेश्वराला मानतच नाही. कारण आमचा जन्म झालाय तो दैत्य घरात आणि या विश्वाच्या ठिकाणी आमचं वर्चस्व आम्हाला प्रस्थापित करायचंय. आणि ज्या वेळी आपण अधर्म मानणार आमचा शेवट करण्यासाठी आपले शस्त्र करणार त्यावेळी तुझ्या बरोबर आम्ही प्रतिकार करण्यासाठी स्पष्ट केल्याशिवाय मग मी तुला तुझं प्रकरण स्पष्ट करून सांगत होतो. मग प्रतिकारासाठी हे करेल ते करेल आधी करायचं सांगितलं. याचा मुळाची कारण आमचा जन्म झालाय तो दैत्य ते मला काय सांगतेस? याचा तू कुठेही जन्माला आहे कुणाशी काही कर माझा संबंध होत नाही. तू साथ म्हणून गेला. कारण दैवी तत्व म्हणून स्वतःच म्हणून सांगितलं आम्ही दैवी तत्व. तुम्ही देवाला माना, दैवी तत्वाचा अवैध करा काय ते तुमचं तुम्ही करून घ्या. पण मी काय म्हणतोय, नियती ही एक स्त्री आहे. या नियतीरूपी स्त्रीवर प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वराचं आधिपत्य आहे की नाही? आहे. मग आता कशी गाडीवर आली? प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वराचं आधिपत्य आहे. या प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वराला या नियतीरूपी स्त्रीला एक वचन दिलंय. ते काय म्हणून मी विचारणार नाही, ते मी सांगायला हवं. प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वरानं या नियतीरूपी स्त्रीला वचन दिलंय की मी तुझ्या कोणत्याही कार्यात हस्तक्षेप करणार नाही. म्हणून नियतीचा न्याय करेल आणि कालचा कायदा मान्य करेल. तो या विश्वात देवाधिकांनाही खोडता येत नाही. तिथं सामान्य मानवांना खोडण्याचा तर अधिकारच नाही. आता राहता प्रश्न अयोध्येतल्या अधर्माचा हे प्राप्त होतं आणि ते कसं हे सुद्धा मी तुला पटवून सांगणार. पण त्याआधी तू म्हणशील हे तुला कसं आत्म कळलं ते आधीच स्पष्ट करून सांगतो. रक्ताक्षी आहे तू म्हणालीस अयोध्येत अधर्म झाला कारण आमची खऱ्या अर्थानं आजी म्हणूया बरोबर ना. कारण काही यांनी खऱ्या अर्थानं माझ्या आजीनं काही खऱ्या अर्थानं आमच्या काकांना वनवासाला पाठवण्यासाठी ती खऱ्या अर्थानं सारी गोठवली असं जग म्हणतंय. पण त्याआधी एक घटना घडली. ती घटना या विश्वात तुला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण बऱ्याच जणांना माहित नाही. आता तू बोललीस म्हणून त्याचा उलगडा करतोय. या विश्वात खऱ्या अर्थानं विश्वाची उत्पत्ती करते देवता म्हणजे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयात खऱ्यापणे दृष्टांत झाला होता. त्रेतायुगाच्या प्रारंभी जेव्हा राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांचे वडील किंबहुना त्यांचे आजोबा हे कोणच अजून जन्माला आले नव्हते त्यावेळी दृष्टांत झाला होता. आणि त्या दृष्टांतात त्रेतायुगात घडणारं ते आता जगप्रसिद्ध झालं ते रामायण हे एका श्लोकात त्या दृष्टांतातून ब्रह्मदेवांनी रेखाटलं. हे रेखाटलेला दृष्टांतरूपी खऱ्यापण एक श्लोकी रामायण म्हणून या विश्वात प्रसिद्ध झालं. तो श्लोक क्रौंच पक्षानं वाल्मिकी ऋषींना सांगितला होता आणि वाल्मिकी ऋषींनी
आणि खऱ्या अर्थानं वाल्मिकी ऋषींनी प्रभू रामचरित्र ते रामायण म्हणून रेखाटलं. खऱ्या अर्थानं आमचे बंधू म्हणजे कुशल माहीत असतील तुला काही मला माहित नाही माहीत आहेत का? हा मग त्या कुशलवांना खऱ्या अर्थानं त्याचं मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडून आम्हाला कळलं. तो श्लोक कोणता ते तुला सांगतो. आदौ राम तपो वदादि गमनम अथवा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम काली निर्दलम समुद्र करणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एक श्लोकी रामायणम. या एका श्लोकात संपूर्ण रामायणाचं सार हे नियतीनं म्हणते दृष्टांत स्वरूपात आलेल्या ब्रह्मदेवाच्या लेखणीतून एका श्लोकात खऱ्या अर्थानं राम आणि जन्माला हे अगोदर रेखाटलं गेलं होतं. त्यामुळं काही मातेनं खऱ्या अर्थानं जे कृत्य केलं ते अधर्माचं नाही, तो नियतीचा आणि नीतीचा फेरा होता. त्यामुळं पावित्र्यानं नटलेली माझी अयोध्या, या अयोध्येला अधर्माचं जर नाव देशील तर तुला तसाच होणार नाही. घाम काढूनच बाहेर आतापर्यंत तू सहज बोलून गेलास की अयोध्येत अधर्म घडला नाही आणि यावेळी तुमच्या अयोध्येत हा अधर्म घडला तर तो अधर्म नव्हे तर सत्याचे पुरस्कर्ते तुम्ही आहात असं तुम्हाला वाटतंय. पण यावेळी मी म्हणे मी हे कृत्य करतोय ते सुद्धा माझं सत्याचंही असं कारण मानवाला भूक लागायचं तर भुकेचं शांतवन करणं हे मानवाचं कर्तव्य आहे आणि तर मी कर्तव्य करते यात माझं काय चुकलंय. आता नेमकं तू काय बोलतेस सुद्धा तुलाच कळत नाही. मानवाला भुकेची गरज आहे आणि मानवाला भुकेसाठी काही करावं असं तू म्हणतेस. पण तू आल्या सांगितलंस तो मानव नाही हिरण्यमय दानवाची कन्या. तुला किती होतो दानवाची कन्या मानव की दानव झाला दानवाचा जन्म झाला तरी सुद्धा एक आता हिरण्यमय दानवाची तू कन्या हे तू बोलून मोकळे झालीस. त्यामुळं या अयोध्येतून एका बालकाचं रक्त देण्यासाठी तू तत्पर झालीस. मला सांग जर हे रक्त तू तिला नसतंस तर काय उपाशी मरणार होती? त्या रक्तावरच आहेस का? भुकेचं शांतवन करण्यासाठी एकच पर्याय आहे का? हो त्यासाठी हाच पर्याय कारण तुमच्या या मरत मानवातील मनुष्याचं रक्त पाचन करणं आणि भुकेवरचं शांतवन करण्यासाठी मांस भक्षण करणं हेच आमचं कर्तव्य आहे. थोडक्यात काय आम्ही धर्माचे आम्हाला अधर्मी म्हणून कलंकित करतात आणि तुम्ही अधर्मी स्वतः ते धर्म म्हणून मोठेपणा घालता. नेमकं तू काय करते त्याचा विचार कर. भान घेऊन माझ्याशी बोल नपेक्षा ऐक. माझी मर्यादा मला सोडायची नाही. कारण तू एक स्त्री आहेस. अर्थात तू जसा मला प्रश्न केलास तसा तुला उलटा प्रश्न करून तुला अडकणं हे माझ्या तत्वात बसत नाही. मी आजपर्यंत ते केलं नाही आणि माझ्या पित्यानं मला ते शिकवलेलं नाही. तेव्हा मी तुला काय सांगतोय काय तू कृत्य करतेस ते कृत्य माझ्यासाठी अनुचित होय. तेव्हा माझी अयोध्या सोड. अयोध्येतल्या कोवळ्या अर्भकानं काय तुझा अपराध केला म्हणून त्यांची जीवन ते झालं तरी चालेल. हे कृत्य मी थांबविणार नाही. माझ्या भुकेच्या शांतवनासाठी या नवजात बालकाचा भक्षण मी नक्की आपण स्त्री आहात. आता स्त्री असून स्त्री जातीच्या मर्यादेचं जर उल्लंघन केलं असाल तर अयोध्येतील तमाम बालकांचं रक्षणार्थ
जीवा